बाप्पांचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेलं असताना पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे अक्षरशः दयनीय झाली आहे। या राज्य महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय तर हजारो जखमी झालेत। आत्ताही या रस्त्यामध्ये खड्डे भरण्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 70 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचा ठेकाही देण्यात आलाय। मात्र बाप्पाचं आगमन याच खड्ड्यातून होणार आहे का असा सवाल विचारला जातोय। रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करू असा इशारा स्थानिकांचा आहे। भिवंडी वाडा मनोर हा राज्य महामार्ग गेल्या कित्येक वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करूनही खड्ड्यातच आहे। आताही जवळपास 70 कोटी रुपये जो आहे तो दुरुस्तीसाठी टेंडर निघालेला आहे। मात्र ह्या रस्त्याची अजूनही दुरुस्ती होत नाही। बाप्पाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलंय। मात्र आपण पाहाल तर ह्या रस्त्याची परिस्थिती आहे ती भयावह आहे। अगदी मोठमोठाले खड्डे आहेत ते ह्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। अगदी तलावाचं स्वरूप ह्या रस्त्याला आलेलं दिसतंय। अगदी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पर्याय म्हणून हा जो रस्ता आहे तो समजला जातो। आणि जेव्हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती ट्रॅफिक होते तेव्हा ह्या रस्त्याने गाड्या वळवल्या जातात आणि त्या भिवंडी मार्गे मुंबईकडे जातात। मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे तो ह्याच रस्त्याने भिवंडीकडे कामासाठी जातो। त्याचप्रमाणे रुग्ण असू द्या किंवा इतर जी वाहनं आहेत ती ह्या रस्त्याने जातात। आपण पाहू शकतो की वाहन चालक आहेत, बाईक स्वार आहेत, ते कशा पद्धतीने अगदी धोकादायक प्रवास ह्या रस्त्यावरून करतात। प्रशासन जे आहे ते सुस्त आहे। आताही जवळपास 70 कोटी रुपये जे आहेत ते ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दिलेले आहेत। मात्र अजूनही त्याला दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही। बाप्पाचं आगमन काही दिवसावर आलेलं आहे आणि ह्याच खड्ड्यातून बाप्पांना सुद्धा प्रवास करावा लागणार आहे। इथूनचे सार्वजनिक बांधकाम विभाग असू द्या किंवा इतर जे तत्सम विभाग ह्या रस्त्याला संबंधित आहेत त्यांनी कुठेतरी ह्या रस्त्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होते। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। आपण बघतोय की हजारो कोटी रुपये खर्च करून देखील आज रस्ता आहे त्या परिस्थिती अतिशय बिकट अवस्थेत हा रस्ता आहे। एक जवळपास 35 कोटीची 2 टेंडर खड्डे भरण्यासाठी आता मंजूर करण्यात आलेले आहेत। किमान या 2 दिवसामध्ये बेसिक जरी हे खड्डे भरले तरी पण शहराकडून गावाकडे येणारी सणाकरता येणारी मंडळी या सर्वांसाठी किंवा रोजचा वापर करणाऱ्या सर्वच नागरिकांसाठी जर हे खड्डे भरले तर ते सुखकारक होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।